अनेक लोकांना धमकीचे फोन आले, जायचं नाही, तुम्हाला बँकेतून निधी मिळणार नाही, तुमच्या ग्रामपंचायतला निधी मिळणार नाही, ऊस तुमचा घेणार नाही. त्याच्याचबरोबर येत्या काळामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदला तुम्हाला संधी देणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा अनेक पदाधिकारी इथे आले. त्याच्यावरूनच कळतं इथली लोक हे विचारावर आणि आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करतात. तर मी 21ची सभा खूप मोठी अशी सभा होईल असा विश्वास इथं आल्यानंतर, आढावा घेतल्यानंतर आम्हा सगळ्यांना वाटतो. दादा, खरं तर तुम्ही मोठा आरोप करताय की कार्यकर्त्यांना थांबवलं जाते, म्हणजे पवार साहेबांची सभा रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असंच दिसतंय की तुम्ही जाऊ नका, सभा मोठी घेऊ नका, सभा मोठी होऊन देऊ नका. जर मग इथे असणाऱ्या, जसं मी मगाशी तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व सरपंच आणि सदस्यांना विचारलं की असं काय झालं आहे का, तर मला असं वाटतं की 95% लोकांनी हात वर केले. हो, असं होतं आहे. याच्यावरनं समजून घ्या की काही लोक फक्त दाखवत आहेत की पवार साहेबांबरोबर आम्ही विचाराने आहोत, पण सत्तेत तर दुसऱ्याबरोबर आहोत. आणि मग जेव्हा सभा व्हायची वेळ येते तेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांना धमकावता. लावलेले फ्लेक्स गावातले काही ठिकाणचे काढले जातात, लावलेले फ्लेक्स काढले गेले. मग ह्याच्यावरून आम्ही काय समजायचं की उगाचच लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा यासाठी काही नेते खोटं लोकांना सांगतायत. 21 तारखेला सभा होणार आणि इथे असणारे नागरिकच घेणार आणि उपस्थितीसुद्धा इथे असणाऱ्या स्वाभिमानी नागरिकांची मोठ्या प्रमाणात असेल असा विश्वास आम्हाला वाटतो. खरं तर पवार साहेब आपल्या शिष्याला या मतदारसंघातून कानमंत्र देणारे, मात्र तुम्ही भाषणात आता म्हणला की खूप काही बोलायचं आहे. माझ्याबद्दल ते खूप काही बोलून गेले. मी तर साधा आमदार आहे आणि माझ्यावर जर खापर फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल त्याच्यावरनंच समजून घ्या तुम्ही काय लेवलचा विचार करताय. आणि मग पवारसाहेब बोलतील ते बोलतील, साहेब काय बोलतील, त्यांचे अनुभव तर खूप मोठे आहेत, वेगवेगळे प्रसंग त्यांना तिथं माहिती आहेत. त्यामुळे 21 तारखेला साहेब काय बोलणार आज तरी मला सांगता येणार नाही. पण माझ्यावर जे काही ॲलिगेशन झालं होतं, माझ्या विरोधात ज्या काही गोष्टी बोलल्या होत्या ते 100% त्या दिवशी 21 तारखेला मी सांगेल असं या ठिकाणी नमूद करतो. खरं तर सभा होती हे होत असताना आजच आढळराव पाटलांना म्हाडाचं चेअरमनपद दिलं. मी आता बोलतानाही म्हटला की आता माझ्या घरातलाच उमेदवार इकडे येऊ शकतो का, नक्की काय सुचवायचं? असं नाही. इथं येत असताना मला कळालं जे माजी खासदार या भागातून झालेत आढळराव साहेब यांना म्हाडाचं चेअरमनचं पद तिथं मिळालं. लोकसभा इलेक्शनच्या आधी एखादं पद जेव्हा मिळतं तेव्हा ती व्यक्ती उमेदवार सहसा राहत नाही असं समजूत सगळ्या लोकांची आहे. काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या घरातून काही लोक इथं देवदर्शनासाठी आणि या परिसरामध्ये येऊन गेले होते असं कळालं. त्याच्यातून मीडियामध्ये आणि लोकांमध्ये चर्चा कुठेतरी सुरू झाली की आता मावळ नाही तर आपण शिरूरमध्ये उभं राहावं. आणि त्या चर्चेचा एक भाग म्हणून कुठेतरी इथं मी फक्त नमूद केलं ते होईलच असं मी बोलणार नाही. कारण का बारामतीतच अजून त्यांच्या कुटुंबातलं नाव कुठलंही जाहीर झालेलं नाही. जेव्हा हे दोन्ही जाहीर होतील तेव्हाच आपल्याला कळेल. पण आपल्याकडनं साहेबांकडनं अमोल कोल्हे हेच उमेदवार राहणार आहेत आणि हेच पुढचे या भागातले खासदार असतील. रोहितदादाही लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार. जेव्हा मी आमदारकीला पूर्वी उभं राहायचो होतो त्याच्या आधीच या भागातून चर्चा होती मी खासदारीला उभं राहील. त्यावेळेस फक्त ती चर्चा होती. आतासुद्धा ती चर्चाच आहे. मी कर्जत जामखेडला सोडणार नाही, कारण कर्जत जामखेडने मला लढायला शिकवलं. तिथली लोक माझ्यावर प्रेम करतात, मी त्यांच्यावर प्रेम करतो. त्यांच्यामुळे माझी ओळख या राज्यामध्ये झालेली आहे, देशामध्ये झालेली आहे. त्यामुळे मी आमदारकीच लढणार. पण जिथं कुठं आपल्या विचाराचे खासदार निवडून आणण्यासाठी कार्यकर्ता म्हणून काम करण्याची जरूरत लागेल तिथं मी नक्कीच या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसारखं तिथं जाईल. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच. आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात. मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय। भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा, यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय। तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा। तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध, 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत, तर अगदी अर्धा किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत। दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत। अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव। आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। संपर्क क्रमांक 9960 71 91 98, तसेच 90 96 88 98 98। महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये। अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये। हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही। 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव। अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव। आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।